हाय दोस्तों, आपला अहिरी समाचारमध्ये स्वागत आहे. महानगरपालिकाच्या जी मतमोजणी सुरू होती ती जवळजवळ संपलेली आहे. संपूर्ण राज्यात भाजपाने मोठे यश मिळवले असले तरी चंद्रपूरच्या मतदारांनी भाजपाला मोठा झटका दिलेला आहे. यामागे अनेक कारणं असले तरी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगेलवार यांच्यातील वाद याला मोठे कारण असल्याचे सांगितले जाते. तसे काँग्रेसला यश मिळाले, पण त्या पक्षातील आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि धानोरकर मॅडम, खासदार धानोरकर मॅडम यांच्यात सुद्धा वाद होता. पण हा वाद कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलेला नव्हता. ते झाले असे की आपली पद कायम ठेवण्यासाठी किंवा आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपामध्ये जो गटबाजी झाली तशी गटबाजी काँग्रेस पक्षात नव्हती. काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ते मागील 10-15 वर्षापासून त्रासले होते. त्यांना सत्ता हवी होती. त्यासाठी त्यांनी मोठ्या नेत्यातील वाद त्यांच्याकडेच ठेवून लहान कार्यकर्ते किंवा सेकंड दर्जाचे कार्यकर्ते सुद्धा एकमेकांच्या हातात हात मिसळून त्यांनी काम केले आणि भाजपामध्ये तसं दिसले नाही. आणि यंदाच्या प्रचारामध्ये भाजपा खूप पिछाडीवर होता आणि ही गटबाजी तर त्याला कारण आहेच, पण असंही सांगितले जाते की संघाचे अनेक कार्यकर्ते प्रचारापासून दूर होते. यामुळेच भाजपाला मोठा फटका बसला. आता पूर्वीसुद्धा जे नगर परिषदेच्या चंद्रपूर जिल्ह्यातील जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये एक सोडून चिमूरची बाकी सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदामध्ये काँग्रेसचा कब्जा झाला होता. त्यावेळी आणि आत्ता सुधीर मुनगंटीवार या पराभवामागील काय कारण आहे ते सांगितले, ते ऐका. भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून महायुती हे उत्तम पद्धतीने काम करताय आणि त्यांच्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचं व नेत्यांचं मनापासून अभिनंदन आहे. राज्यात महायुती जिंकत आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात पिछाडीवर आपले प्रत्येक नाही, याचं आता आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल. काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे. आणि विजय झाला तर माझायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. मतदारांनी कौल दिला की आमच्यापेक्षा जास्त विकास हे जर काँग्रेसचे लोक करू शकत असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे. निवडणुकीत आम्ही पदासाठी लढत नाही, जनतेच्या हितासाठी व जनतेच्या विकासासाठी लढतो. जर जनतेला काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या पट्ट्याचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, कल्याण मंडपमचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, विद्युत व्यवस्थेचे प्रश्न, स्वच्छतेचे प्रश्न हे सुटण्याचा विश्वास असेल तर निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागतच करू. आणि मतदारांचं कल्याण जिथं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे की आता त्यांनी काँग्रेसचे लोक त्यांचं उत्तम काम करत असल्याने त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतील तर त्याच्या आड आम्ही विजयाचा हट्ट आम्ही कधीच धरणार. आणि समजा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये एखाद्या व्यक्तीला म्हणजे भाजपाच्या आमदाराला मंत्रिपद दिले तर चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा मजबूत होईल का? नक्कीच नाही. एक तर गडचिरोली आणि गोंदियामध्ये एखाद्याला मंत्रिपद दिले तर चंद्रपूरमध्ये त्याचा जास्त उपयोग होणार नाही. आणि चंद्रपूरमध्ये दिले आणि ते मुनगंटीवार यांना सोडून दिले तरी मुनगंटीवार यांना अपेक्षित असा फरक इथं पडणार नाही. आणि परिस्थिती अशी आहे की फडणवीस साहेब मुनगंटीवार यांना मंत्रिपद देणार नाही आणि संघाचा दबाव आला तर सांगता येणार नसलं तरी अनेक लोक मुनगंटीवार यांच्या मागे लागलेले आहेत.
चाहे भैया असो, आमदार भाऊ असो, आजूबाजूचे आमदार असो, सर्व सुधीर भाऊच्या मागे लागलेले आहेत. संघाशिवाय सुधीर भाऊला मंत्रिपद मिळणे खूप कठीण आहे आणि जर मंत्रिपद मिळालं नाही आणि अशीच गटबाजी सुरू राहिली तर ज्या भारतीय जनता पक्षाने काँग्रेस मुक्त भारत असं जे नारा दिलेला होता, येत्या काही दिवसात भाजपा मुक्त चंद्रपूर जिल्हा दिसेल यात कोणाला शंका नसेल. तसे यंदाची महानगरपालिका चंद्रपूरची निवडणूक शांततेत पार पडली. निवडणुकीपूर्वी EVM मशीनबद्दल असो, निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर असो, इतर कुठलीही कुणाचीही तक्रार नव्हती आणि प्रचारही शांततेत पार पडला. 1-2 घटना वगळल्यास प्रचारही शांततेत पार पडला. मतदानही चांगले झाले. फक्त एका वार्डात थोडेसे टक्केवारी कमी आहे, पण इतर ठिकाणी चांगले मतदानसुद्धा झालेले आहेत. पण यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक आश्चर्याचा धक्का जर कोणी दिला असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गिऱ्हे साहेबांनी उत्तम काम केले. त्यांनी आपल्या स्वबळावर आपल्या सोबत 6 लोकांना निवडून आणले आणि कदाचित तेच किंगमेकर ठरणार आहेत. त्यांच्याकडे 6 सदस्य आहेत, काँग्रेसकडे 30 आहे आणि यांची आघाडी झाली. इतर काही लोक येऊ शकतात, तर पद काँग्रेसकडे येऊ शकते, महापौरपद, पण ते एवढे सोपंही देखील नाही. भाजपाकडे सत्ता आहे, आर्थिक स्थिती मजबूत आहे, देण्यासाठी खूप काही आहे, घेणारेही आहेत. त्यामुळे उद्या नेमकं काय होईल येणाऱ्या 2-4 दिवसात ते सांगता येत नाही. तरी पण आत्ताच्या घडीला काँग्रेसच्या महापौर होणे हे निश्चित मानलं जात आहे आणि काँग्रेसने यावेळेस आपल्या आघाडी गटासोबत 30 जागा जिंकल्या. भाजपा 23 + 1 24 आणि इतर 1-2 आहेत. MIM आहे 1, बसपा 2, वंचित 2, अपक्ष 2, अशा प्रकारे निवडून आलेले आहेत. आणि या सर्वात मोठा जो विजय आहे तो विजय आहे श्रीमती सईदा ताजू शेख. ह्या भानापेर वार्डातून निवडून आल्या. मुस्लिम उमेदवार होत्या काँग्रेसकडून आणि हा वार्ड माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार हंसराज भैया अहिर आणि विद्यमान आमदार माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वार्ड. तेथून ते भक्कम मताने, भारी मताने निवडून आल्या. हा ज्याप्रमाणे संदीप गिऱ्हे यांनी आपल्या पक्षाला जसे यश मिळवून दिले, तशाच प्रकारचे या 2 दिग्गज BJP नेत्याच्या वार्डातून सईदा शेख यांनी जो विजय मिळवला तो सुद्धा आश्चर्यजनक आणि दैदिप्यमान आहे. धन्यवाद.